नमस्कार, मी पत्रकार दीपक चंदे. रणजित यादव यांची ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या कित्येक दिवसापासून ठाणे जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी पद हे पालघरचे सीओ मनोज रानडे यांच्याकडे अतिरिक्त पद म्हणून चार्ज म्हणून होते. आज मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागातील व्ही राधा अप्पर मुख्य सचिव यांनी पत्राद्वारे रणजित यादव यांना सूचित केले आहे की त्यांनी त्वरित आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार विभागीय आयुक्त नागपूर यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा. रणजित यादव हे 2022च्या बॅचचे महाराष्ट्र केडर अधिकारी आहेत. ते सध्या गडचिरोली जिल्ह्यात कुरवेडा उपविभागीय सहाय्यक कलेक्टर म्हणून रुजू आहेत. तसेच प्रकल्प अधिकारी गडचिरोली या देखील पदावर ते रुजू आहेत. ते आता ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदी म्हणून रुजू होत आहेत. सर्व ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा त्यांच्याकडे लक्ष वेधलं आहे की त्यांनी देखील ठाणे जिल्हा परिषदेची व त्या अंतर्गत असलेल्या सर्व विभागाचे चांगल्या प्रकारे काम करून नागरिकांचे कामं त्वरित करावे. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.